दीवा शिवसेना शहर प्रमुख रमाकांत मडवी की ओर से दीवा महोत्सव का धूमधाम से आयोजन किया। इस मौके पर शिवसेना प्रवक्ता नरेश मस्के पधारे। इसके साथ ही उद्योग मंत्री उदय सामंत भी पधारे। आइए देखते हैं इस दीवा महोत्सव की शानदार यांचे आगमन होत आहे। इस मौके पर बच्चों के लिए मनोरंजन के लिए मेले का भी आयोजन किया गया। साथ ही नृत्य का आयोजन किया गया, संगीत का आयोजन किया गया। इसके साथ ही कई सांस्कृतिक कार्यक्रम रखे गए। आइए देखते हैं किस तरह के कार्यक्रम दीवा महोत्सव में हैं। होत असलेलं स्वागत आपण स्वीकारावं अशी आपल्याला विनंती करते। आदरणीय श्री उदय सामंत उद्योग मंत्री, अर्चना पाटील, भाग्यश्री पाटील यांनी किंवा म्हटलं दिवा महोत्सवात कोकणवासियांमध्ये मंत्री म्हणून आपला ठसा ज्यांनी उमटवलेला आहे असं आपले कोकणकर उदय सामंत साहेब आहेत, त्यांच्यासाठी जोरदार सगळ्यांनी टाळ्या वाजवा। आणि उपस्थित सर्व दिवेकर, तर सगळ्यांची नावं घ्यायची तर 10 ते 15 मिनिटं लागतील। दरवर्षी जसा गणपती येतात तसं दरवर्षी हा नरेश मस्के या दिवा महोत्सवाला भेट देण्याकरता येत असतो। तरुण काम धंद्यानिमित्त महानगरपालिकेमध्ये आरोग्य खात्यात कामाला लागला, भारतीय विद्यार्थी सेनेचं काम करत होता आणि दिव्याचा माझा विकास व्हायला पाहिजे आणि त्या विकासासाठी सर्व मंडळी एकत्र त्यांनी केली आणि परंपरागत जे भाई लोक होते त्यांच्या विरुद्ध शड्डू ठोकलं आणि या गावामध्ये शिवसेनेची स्थापना केली। मला आठवतंय महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या, फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवशी सकाळी आम्ही रमाकांत मडवीचा राजीनामा लिहिला आणि तो महानगरपालिकेमध्ये बॅक डेटेड सबमिट केला आणि रमाकांत मडवी या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुकीला उभा राहिला आणि प्रचंड बहुमताने तुमच्या जीवावरती निवडून आला। आता त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते ठाण्याचे माजी महापौर आदरणीय नरेश मस्के, त्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक माझे मित्र रमाकांतजी मडवी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच माजी नगरसेवक नगरसेविका आणि या महोत्सवाच्या निमित्तानं हजर नव्हतं। आज रमाकांतजींच्या कार्यक्रमाला जाण्याची संधी आपल्याला मिळते, या स्वार्थापोटी आम्ही कार्यक्रमाला आलो। आपल्याला विनंती करायची आहे, मी देखील कोकणातला कार्यकर्ता आहे, मी देखील कोकणातलंच राजकारण करतो, रत्नागिरी माझा मतदारसंघ आहे, पण ज्या नेतृत्वानं आमच्या सरकारला फार मोठी राजकीय ताकद दिली त्या एकनाथ शिंदे साहेबांच्या मागे आम्ही सगळ्या ठामपणाने उभा आहोत। मी कधी कधी विनोदानं सांगतो, नरेशजी आपल्या सगळ्यांचा उल्लेख असा होतो की तुम्ही गुवाहाटीला गेला। शिंदे साहेबांना अतिशय चांगलं माहिती आहे आणि सगळ्यात आश्चर्य काय तुम्हाला सांगतो, सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आता या व्यासपीठावर घडली, नरेशजी भाषण करत असताना, आज मी राज्याचा उद्योग मंत्री आहे आणि MIDC महामंडळाचा अध्यक्ष आहे। या देशात सगळ्यात जास्त नागरिकांना पाणी द्यायचा प्रयत्न माझ्या महामंडळाकडून केला जातो या महाराष्ट्रामध्ये। अनेक कार्यकर्ते मी बघितलेत, अनेक नेते मी बघितलेत, पण ध्यानीमनी स्वतः याची एक बैठक घेतली होती, पण कुठच्याही परिस्थितीमध्ये तुम्ही 10 MLD पाणी तुमचं काम व्हावं आणि उद्या हे कोकणवासी आमच्या मतदारसंघात आले की तिथल्या लोकांना सांगा आम्हाला उदय सामंतला पाणी दिलंय, तर उदय सामंत साधा माझ्या कृष्णा मी त्यांची राधा भारताचा भारत आघाडी सरकारची
हळदी कुंकवाच्या 2 वाट्या खून सासर माहेरची. हळदी कुंकवाच्या 2 वाट्या खून सासर माहेरची. लीलाधररावांचं नाव घेते सूर काटेकरांची. लग्न झाल्यावर समजलं सुख म्हणजे नक्की काय असतं. सुख म्हणजे नक्की काय असतं. घरासमोर आहे अंगण. घरासमोर आहे अंगण. अंगणात लावते तुळस. घरासमोर आहे अंगण. अंगणात लावते तुळस. चमकाची चोरी नटखट नानी छोरी जबरन जोरा जोरी छुप छुप खेलने राजे धनुष के बाण उदार दो. निर्णय होगा कि कौन पहनेगा मुकुट और कौन झुकाएगा सिर. अब चल पड़ा सारथी कृष्ण का रथ और बरसेंगे अर्जुन की तीर. शंकराच्या पिंडीवर वेल धरते वाकून